सुरुवातीला आम्ही कांदा लागवडीनंतर 20 दिवसांनी पहिली फवारणी केली ती ग्रो नायट्रोकिन आणि PPFची. त्याच्यानंतर आम्ही PPNP आणि वायरासोल याची दुसरा पेस्टिसाईडमध्ये फवारणी केली. याच्या 2 फवारणी झाल्यानंतर सेकंड फवारणीमध्ये ब्लूम नायट्रोकिन आणि PPFची आणि सेकंड फवारणी केली ब्लूम आणि फ्रुटर आणि तिसरी फवारणी जी केलेली आहे ती ब्लूम आणि 0050. 3.5 महिन्यामध्ये या शेतामध्ये तुम्हाला एकही कांदा चिंगळी दिसणार नाही. ही कांद्याची साईज आहे तर आणि ही ह्या पातीची जाळी आहे. ही पाती एवढ्या आणि ही कांद्याच्या मुळा. तर समान तुम्हाला सर्व सरसकट कांदा या प्रकारचा दिसेल. एक चिंगळी नावाचा हा प्रकार प्रत्येक प्लॉटमध्ये दिसून येतो, पण इथं तुम्हाला एक पण चिंगडी दिसणार नाही. सर्व समान साईज, सर्वात जास्तीत जास्त मोठी साईज. तर तुम्ही आतापर्यंत एवढे पोते भरलेत, त्याच्यामध्ये तुम्ही चिंगळीचं पोतं कोणतं भरलं का आतापर्यंत? काहीच नाही. चिंगळी नाही, मिडियम साईज नाही, काही नाही, सगळं फुल साईज एक लेवल. मग तुम्ही सर समाधानी आहेत या रिझल्टवर? किती एकरचा प्लॉट आहे कांद्याचा? 2 एकरचा प्लॉट आहे. 20 नोव्हेंबर 2025ला याची लागवड झालेली आहे. आज तारीख आहे 5 मार्च 2026. म्हणजे साधारणतः 3.5 पावणे 4 महिन्याचा हा कांदा झालेला आहे.